दादा काय सांगाल, उद्या तुमचं इथं आंदोलन आहे, तुम्हाला परमिशन भेटली का आणि कशा प्रकारे आपलं आंदोलन? या फसव्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार, बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांचा देव हा पांडुरंग आहे, त्याच्यामुळं पांडुरंगाचं दर्शन घेऊन या ठिकाणी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे सरकारनं आश्वासन दिलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं, ते कसं खोटं आहे, कसं फसवा आहे हे दाखवण्यासाठी म्हणून या ठिकाणी रोहित पवार आंदोलनाला बसणार आहेत. रोहितदादांबरोबर महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. कारण काय आहे, सरकारने घोषणा केली कर्जमाफीची, पण अटी नियम एवढे घातले आहेत. सरकार म्हणतं आहे 68 लाख शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, परंतु जर अटी नियम जर ते सगळे निकष बघितले तर फक्त 17 ते 18 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी परिस्थिती आहे. सरकार घोषणा करताना मोठी करतं आणि त्याचा लाभ देताना खूप छोट्या प्रमाणात देतं. 68 लाख एकीकडे मानायचं आणि 17-18 लाख द्यायचं, म्हणजे 1/4 शेतकऱ्यांना फक्त त्याचा लाभ द्यायचा आणि जाहिरातबाजी खूप मोठी करायची. अशा पद्धतीनं हे सरकार फसवत आलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक कर्जमाफी जाहीर केली होती, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं. त्या कर्जमाफीमध्ये अशाच पद्धतीने अटी नियम घातले आणि ती कर्जमाफी पूर्ण होऊ शकली नाही. अनेक निकष लावल्यामुळं तो शेतकरी त्यातनं वंचित राहायला वगळला गेला. दुसरी कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दिली गेली. ती कर्जमाफी पूर्ण करायचा 100% महाविकास आघाडीचा प्रयत्न होता, परंतु उद्धव ठाकरे साहेबांचं सरकारच पाडलं आणि ती कर्जमाफी पूर्ण होऊ शकली नाही. तिला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव होतं. तिसरी कर्जमाफी आज जाहीर केली शेतकऱ्यांसाठी म्हणून, जे 2024ला इलेक्शन लढताना, निवडणूक लढताना या सरकारनं आश्वासन दिलं होतं, त्या कर्जमाफीला आता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं आहे. तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करताय, ती पूर्ण करत नाही आणि मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यानंतर अहिल्याबाई होळकर असतील, या महापुरुषांची, या क्रांतिकारकांची नावं देऊन तुम्ही त्या ठिकाणी चांगलं काहीतरी करतोय असं दाखवताय आणि शेतकऱ्याला फसवताय. हा आरोप आमचा असून ते कसं फसवं सरकार आहे किंवा कर्जमाफी कशी फसवी आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी उद्या रोहितदादा पवार उपोषणाला बसणार आहेत. कसं असणार आहे आंदोलन? सकाळी किती वाजता आपली सुरुवात? उद्या सकाळी 9 वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या मठापासून आम्ही त्या ठिकाणी पदयात्रेने या ठिकाणी येऊ. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव असल्यामुळं अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पलीकडेच आहे, त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून, त्यांना वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, वंदन करून आम्ही नामदेव पायरी, कारण काय आज एकादश आहे, पण अधिक महिना चालू आहे, भाविकांची अधिकची गर्दी असल्यामुळं VIP दर्शन कुठलंही न घेता रोहितदादा पवार हे नामदेव पायरीचं दर्शन घेतील, मंदिराला प्रदक्षिणा मारतील आणि साधारण 10 वाजता या ठिकाणी उपोषणाला अन्नत्यागाला सुरुवात करतील. आता आपला अधिक महिना चालू आहे, वारीसारखीच परिस्थिती आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला परवानगी मिळाली आहे? आम्हाला परवानगी दिली नसली तरी शासनानं परवानगी नाकारलेली नाही. आम्हाला काही अटी नियम घालून नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्या अटींचं पूर्णपणे 100% आम्ही पालन करून या पंढरपूरचे नागरिक असतील, पंढरपूरमध्ये येणारे भाविक असतील आणि इतर काही लोक असतील, त्यांना कुठलाही त्रास न होता, कारण हे मुळात अन्नत्याग आंदोलन आहे. हा कुठला मोर्चा नाही, धरणं आंदोलन नाही, कोणाचा निषेध करायचा नाही, कोणाच्या विरोधात काय आम्हाला बाकी इतर कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत. अन्नत्याग आंदोलन असल्यामुळे ते पूर्णपणे शांततेमध्ये होणार आहे. काय सांगाल आपण शेतकरी संघटनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफीवर काय? खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्राचं आपलं शेतकऱ्यांचं दैवत पांडुरंगाला साकडं घालून उद्याच्याला हे पांडुरंगा या सरकारला चांगली सद्बुद्धी द्यावी म्हणून आदरणीय रोहित पवारसाहेब इथं येऊन अन्नत्याग आंदोलन करणार. एका बाजूला शांततेच्या मार्गानं उपोषणची तारीख जाहीर केल्यानंतर प्रशासनाला ज्यावेळेला आपण आपल्या लेटर पॅडवरती निवेदन देतो त्यावेळेला त्यांनी त्याची परवानगी नाकारली जाते. म्हणजे ही काय इथल्या पोलीस स्टेशननं केलेला कारभार नाही, ही सरकारनं त्या गृह खात्यानं इथं आणलेला दबाव आहे. आणि एका बाजूला तुम्ही मतं घेताना मात्र गोड गोड गप्पा मारता इथल्याच पांडुरंगाला साकडं घालून आणि ह्याच पांडुरंगाच्या नगरीमध्ये शेतकऱ्याला न्याय मागताना जर वेगळी भूमिका तुमची असेल तर खऱ्या अर्थानं पांडुरंग तुमच्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी उद्याच्याला या ठिकाणी भरपूर संख्येनं उपस्थित राहून खऱ्या अर्थानं आपला हक्क, आपल्या मागण्या ही मान्य करून घेण्यासाठी आपली जनताकद, हितशक्ती
ही खऱ्या अर्थानं दाखवण्याची गरज आहे. आणि झालेली जी कर्जमाफी आहे ती फसवी आहे. आणि या सरकारनं आतापर्यंत जेवढं काय योजना राबवल्या ती एकही व्यवस्थित चालू नाही. दुसऱ्या बाजूला जी झालेलं आमच्यावरती कर्ज आहे ती कर्ज तुमच्याच चुकीमुळं झालं आहे. कारण तुम्ही खताचा भाव वाढवताना 400 रुपये बॅग मागं वाढवताय आणि एका बाजूला कांद्याला दर नाही, केळीला दर नाही. तुम्ही त्याचं एक्सपोर्टिंग बाहेर जाणारा माल बंद करताय, त्याच्यावर अटी शर्ती घालताय. एका बाजूला कारखान्याने आमची बिलं आणखीन दिली नाही ती, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी जगायचं कसं? एका बाजूला पाऊस वेळेवर पडला जात नाही, पडला तर शेतात जेवढं पिकलं तेवढं वाहून जातं आहे. मग या शेतकऱ्यावरती, या अन्नदात्यावरती खऱ्या अर्थानं आत्महत्या करायची वेळ आली आहे. तरीसुद्धा जर सरकार याची चेष्टा करत असेल आणि ज्या शेतकऱ्याच्या बाजूने रोहितदादा उभा राहत असले त्यांना जर अडचण आणत असेल तर खऱ्या अर्थानं ही सरकारला पांडुरंगानं चांगली सद्बुद्धी द्यावी आणि रोहितदादांच्या मागण्या खऱ्या अर्थानं पूर्ण व्हाव्या ही इथल्या सामान्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भूमिका आहे. काय सांगाल उद्या आंदोलन आहे शेतकऱ्यांचं? आपण पण एक शेतकरी आहोत. या ठिकाणी शेतकरी म्हणून सांगत असताना या शासनाबद्दल शेतकऱ्यांबद्दल किती क्रूर नजरेनं या ठिकाणी शासन पाहत आहे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण आजच्या परिस्थितीला शेतकरी प्रत्येक गोष्टीला, समस्येला या ठिकाणी तोंड देत आहे. या ठिकाणी लाईटचं ग्रामीण भागामध्ये बघितलं 2 तास 4 तास लाईट दिली जाते या, तर कोणतंही काम शेतकऱ्या ठिकाणी होत नाही. पाऊस लांबलेला आहे आणि आहे ते पाणी शेतकरी पिकाला देऊ शकत नाही. या परिस्थितीमध्ये असताना या ठिकाणी शासनानं चालू समस्यांना तोंड देत असताना या ठिकाणी कर्जमाफीची मोठी घोषणा या ठिकाणी शेतकऱ्यासमोर केली. परंतु ही कर्जमाफीची घोषणा एक काय म्हणायचं की एक प्रकारचं मृगजळ शेतकऱ्यांसाठी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण ते दिसतंय पण ते काय प्रत्यक्षात नाही आहे. कारण या कर्जमाफीच्या अटी शर्तीमुळं प्रत्यक्षात 80 ते 90% शेतकरी या ठिकाणी या कर्जमाफीमध्ये बसणार नाही. 10% शेतकऱ्यांना मिळू शकते. आणि या पलीकडे जाऊन शासन प्रत्येक वेळी असं करतं आहे की जे पूर्ण थकीत आहेत त्यांना एक वेगळ्या रक्कम माफ करण्यासाठी घोषित करते. परंतु जे रेग्युलर आहेत, जे वेळेवर कर्जफेड परत करत आहेत शेतकरी, अशा शेतकऱ्यांना एक चेष्टा करण्याचा प्रकार या ठिकाणी करतं आहे. प्रोत्साहनपर रक्कम म्हणते, पण माझं असं मत आहे की त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत नसून पुढच्या वेळेस तुम्ही पूर्ण थकीत जावा असं सांगण्याचा एक प्रकार, केविलवाना प्रकार या शासनाचा आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. शासनानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं. कारण शेतकरी हा प्रत्येक संकटामुळे किंवा प्रत्येक अडचणीमुळे पूर्ण कोलमडला गेला आहे. त्याला आता आधार देण्याची गरज आहे. या कर्जमाफीच्या रूपानं तर शासनाला या ठिकाणी शेतकऱ्यांना खराच न्याय द्यायचा असेल तर त्याने कोणत्याही ठिकाणी अटी नियम देऊ नयेत आणि शेतकऱ्यांसाठी हमीभाव द्यावा. या ठिकाणी खरेदी वेगवेगळ्या पिकांची हरभरा, मका खरेदी केंद्र हे पूर्ण अन्नधान्य शेतकऱ्याचं पूर्ण संपल्यानंतर या ठिकाणी चालू केली जातात. कांद्याचा प्रश्न बघताय तर कुठल्याही शेतकऱ्याच्या समस्येबद्दल शासन गांभीर्यानं नजर किंवा दखल घेत नाही. शासनाला माझी या ठिकाणी पांडुरंग नगरीमध्ये या पंढरी नगरीतून एक या ठिकाणी विनंती आहे की या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे उद्या या ठिकाणी माननीय रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी जे या ठिकाणी कर्जमाफीसाठी या शासनाच्या धोरणासाठी केलेलं आहे. या ठिकाणी बहुसंख्य शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातील पंढरपुरातील सर्व तमाम शेतकऱ्यांनी, युवा शेतकऱ्यांनी या ठिकाणी सामील होणं गरजेचं आहे आणि आपल्या या मागण्या मान्य करून घेणं या शेतकऱ्यांच्या हातात आहे. तर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी, सामील होण्यासाठी या ठिकाणी उद्या बहुसंख्येने उपस्थित राहावी ही विनंती करेल मी या ठिकाणी. तसं पाहिलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यात ही महाराष्ट्र भूमी ही कृषीप्रधान भूमी असं समजलं जातं. पण या कृषीप्रधान असलेल्या या भूमीमध्ये, या कृषीप्रधान देशामध्ये जर कृषीसाठी जर जे काम करतायत, शेतीसाठी जे कार्य सुरू आहे ते शेतीसाठी कार्य करत असताना तो शेतकरी जर आज अडचणीत येत असेल आणि अडचणीत आणण्याचं काम जर सरकार करत असेल आणि त्याला जाब विचारण्याचं काम जर रोहितदादासारखी एखादी व्यक्ती करत असेल तर त्यांच्या पाठीमागे सातत्याने आपल्यासारख्या सर्व शेतकऱ्यांनी उभं राहणं खरं तर महत्त्वाचं आहे. उद्या होणारा जो अन्नत्याग आहे हा अन्न पिकवणाऱ्यासाठी अन्नत्याग करणार आहेत रोहितदादा आणि रोहितदादांचं या त्यागामागे नक्कीच सरकार जागं होईल आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांसाठी योग्य ती कारवाई होईल असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. उद्या होणाऱ्या या अन्नत्याग आंदोलनाच्या संदर्भात मला असं वाटतं आहे की 100% आपल्याला न्याय मिळेल आणि न्यायाच्या दिशेनं
हे आंदोलन होईल असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. धन्यवाद.